नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बाईक ॲक्सेसरीज आणि स्पेअर पार्ट शॉप ह्याच्यामध्ये कोणता बिझनेस जास्त टिकू शकतो किंवा कोणत्यामध्ये जास्त प्रॉफिट होतं, तर आज आपण आहे ना ह्याच विषयावरती व्हिडिओ बनवतात। तर चला वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली सुरुवात करूया आपण बाईक ॲक्सेसरीजच्या बिझनेसमध्ये, किंवा ॲक्सेसरीज शॉप सुरू केल्यानंतर आपल्याला किती फायदा होऊ शकतो किंवा आपला नफा होऊ शकतो का तोटा होतो। तर ॲक्सेसरीजमध्ये जास्त तर काय येतात बघा, हेल्मेट्स येतात, गाडीचे गार्ड्स येतात, गाडीच्या LED हेडलाईट्स येतात, इंडिकेटर्स असतात, ग्रिप कवर्स असतात, बजर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न असतात, खूप साऱ्या म्हणजे खूप हजारोमध्ये ॲक्सेसरीज आहेत। तुम्ही जेवढे ठेवाल तेवढे कमीच आहेत। आता ह्याचा फायदा काय होतो तुम्हाला, ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमी लागते, कारण हे खूप सारे स्पेअर पार्ट आहेत ना स्वस्त असतात आणि ह्याच्यात मार्जिन खूप असतं, पण ह्याला गॅरंटी वॉरंटी मिळत नसते, कारण हे सगळं बहुतेक चायना मेड असतं। हे सगळं झगमगाट बघून आहे ना ग्राहक लगेच तुमच्याकडे आकर्षित येतो, कारण LED लाईट, हॉर्न वगैरे हे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे ग्रिप, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना कस्टमरला लगेच आकर्षित केल्या जातात। त्याच्यामुळे ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्राहक तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या दुकानाकडे येणार। सतत नवीन नवीन ट्रेंड, वेगवेगळ्या रोजच्या रोज ॲक्सेसरीज वाढत असतात, त्याच्यामुळे तुमच्याकडे स्पेअर पार्ट पेक्षाही ॲक्सेसरीज जास्त तुमच्या दुकानात ठेवू शकता तुम्ही, कारण स्पेअर पार्ट ठेवलात तर तुम्हाला त्याची लिमिट असते, प्रत्येक मॉडेल वाईज ठेवावे लागतात, पण ॲक्सेसरीज ह्या सगळ्या कॉमन असतात, जी ह्या गाडीला लागते ती दुसऱ्या मॉडेलला पण लागतं। त्याच्यामुळे ॲक्सेसरीज तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त व्हरायटीज ठेवता येतात। आता ह्याच्यात लॉस पॉईंट काय असतो बघा आपल्याला ॲक्सेसरीजच्या बिझनेसमध्ये, की तुम्ही जेव्हा ॲक्सेसरीज तुमच्या भरत असता, तुमच्या शॉपमध्ये जेव्हा स्टॉक करत असता, तेव्हा काय होतं, ॲक्सेसरीजचा ट्रेंड नेहमी बदलत राहतो। जसे नवीन नवीन मॉडेल येतात तसे ॲक्सेसरीज बदलत राहतो, तर तुमचा जुना स्टॉक हा डेड होऊ शकतो, त्यांचं मार्केट कमी होऊ शकतं। त्याच्यामुळे स्टॉक भरताना ना लिमिटेड आणि कमीत कमी भरा, तर तुमचा हा याच्यामध्ये लॉस होणार नाही। हा एक त्याच्यातला पॉईंट लक्षात घ्या ज्यांना ॲक्सेसरीजचा व्यवसाय करायचा आहे त्या लोकांसाठी। आता पाहूया आपण स्पेअर पार्ट व्यवसाय। आता स्पेअर पार्ट व्यवसाय म्हणजे काय, बाईक इंजिन ऑइल, बाईकचे स्पेअर पार्ट, बाईकचा फायबर आयटम्स म्हणजे बॉडी पार्ट्स, बॅटरी, टायर, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं मिळून एक स्पेअर पार्टचं शॉप सुरू होतं। प्रत्येक बाईक्सला, प्रत्येक स्कूटरला 2 महिन्यांनी सर्व्हिसिंगला स्पेअर पार्ट बदलण्याची गरज ही लागते। त्याच्यामुळे तुमच्याकडे ग्राहक हा येतोच, हमखास येणारा 100% ग्राहक असतो। तुमची त्यांच्याशी चांगली रिलेशनशिप चांगली असेल, तुमचे संबंध चांगले जोडले, तर तो ग्राहक दरवेळी प्रत्येक वेळी हा तुमच्याच शॉपमध्ये येऊन परचेस करत असतो। जर तुमचा हा स्पेअर पार्ट शॉप कुठल्याही फ्रँचायझी मॉडेलद्वारे जर तुम्ही चालू केला असेल, तर तुम्हाला याच्यात उत्तमरित्या नफा मिळत असतो, कारण कोणतीही फ्रँचायझी तुम्हाला चांगलं प्रॉफिट देण्याचा प्रयत्न करते। जसं आम्ही या ऑटो स्पेअर अपची फ्रँचायझी घेऊन जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, तर तुम्हाला कमीत कमी 50% हा इन्कम तुमचा स्पेअर पार्टमध्ये होतच होतो। आता स्पेअर पार्ट शॉपची इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त लागते, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं आहे, हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे। शॉपचं मार्केटिंग आणि स्टॉक मॅनेजमेंट जर तुम्ही व्यवस्थित केलात नाही, तर तुमचं दुकान बंद पडायला वेळ लागत नाही। हे याचं एक मुख्य कारण आहे, की तुम्ही स्टॉक जर वेळोवेळी मेंटेन नाही केला तर तुमचा पैसे अडकून राहतात, पैसे अडकले की तुमचा धंदा ब्लॉक होतो, तुम्ही नवीन ऑर्डर करू शकत नाही। तर ह्याच्यामुळे ॲक्सेसरीज बिझनेस आणि स्पेअर पार्ट बिझनेस ह्याच्यामध्ये तुम्हाला नफा पण सांगितला आणि तुमचा तोटा कशात होतो ते पण सांगितलं। जर त्यांच्याकडे कमी इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यांनी ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करा, ज्यांना बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यांनी स्पेअर पार्ट शॉप सुरू करा, पण ज्या मी सांगितले त्या कंडिशन लक्षात घ्या। आणि जर तुम्हाला अनुभव कमी असेल तर तुम्ही आमच्या या ऑटो स्पेअर अपच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करू शकता। तुम्हाला संपूर्ण सपोर्ट आणि मार्गदर्शन लाईफ टाईम आमच्याकडनं फ्री राहतं। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।